चला तर मग मंडळी, आज बाजारात फेरफटका मारला. अचानक डोळ्यासमोर दिसली टवटवीत हिरवीगार मेथीची जुडी. वर्षभर आपल्याला मेथीची भाजी मिळत नाही. जास्त करून हिवाळ्यामध्येच भरपूर मेथीची भाजी मिळते. पण मला आज इतकी कडकडीत ऊन असून सुद्धा छान हिरवीगार मेथीची जुडी मिळाली. मला या दिवसात ही सरप्राईज मेथी सोडायची नव्हती. 2 ते 3 जुड्या मेथीच्या घरी आणल्या, स्वच्छ निवडल्या. थोडी मेथीची भाजी स्वच्छ धुतली आणि बारीक बारीक कट करून ठेवली. वेळ थोडा कमी होता, स्वयंपाकाचा बेत घाईत होता. पण चवीशी तडजोड नको म्हणून मी माझ्या खास पद्धतीने भाजी बनवायला घेतली. आता या ठिकाणी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्यामध्ये कट करून ठेवलेली मेथीची भाजी टाकली. आता यात खरी जादू म्हणजे मेथी आणि डाळ शिजण्याच्या आधी 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे, कापलेला टोमॅटो, सोबतच भरपूर शेंगदाणे. तुम्हालाही शेंगदाणे आवडतात का? आवडत असेल तर नक्की टाकावे. शेंगदाणे टाकल्यामुळे रेसिपी एकदम जबरदस्त होते. आता या ठिकाणी हिरवा सांबार आणि अख्खा लसूण टाकलेला आहे. आता त्यामध्ये थोडी हळद, लसूण कापायचा नाही, तसाच अख्खा टाकायचा. तसाच अख्खा लसूण टाकल्यामुळे त्याचा अर्क डाळीत छान उतरतो. थोडी हळद टाकल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतके पाणी टाकायचे. कुकरच्या बुडामध्ये सुद्धा मी 1 ग्लास इतके पाणी टाकले. आता हा गंज कुकरमध्ये ठेवून छान असे झाकण लावून घ्यायचे. तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली तर घरचे मंडळी बोटं चाखून पुसून खाणार. कुकरचे झाकण लावल्यानंतर सरकतील हा कुकर गॅसवर ठेवला आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या. 2 शिट्ट्यामध्येच आपली डाळ एकदम परफेक्ट शिजते आणि भाजी पण छान शिजून येते. तर या ठिकाणी कुकर थोडा थंड होऊ द्यायचा. थोडी वाफ गेल्यानंतर कुकरचे झाकण अगदी लवकरच खुलून येते. आता या ठिकाणी मी डबा वरती काढला आणि बघितले डाळ, मेथी आणि लसणाच्या पाकळ्या एकदम छान गलगल शिजलेल्या होत्या आणि शेंगदाणा सुद्धा एकदम छान फुलून आलेला आहे. त्याला घोटायचे नाही, थोडंसं फिरून घेऊया. आता ओढूया महत्त्वाच्या भागाकडे. कढई तापायला ठेवली, त्यामध्ये थोडे तेल टाकले. तेल कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला 1 चम्मच इतकी मोहरी वापरली आणि त्यामध्ये जिरे पण छान तडतडीत होऊ दिले. 1 कांदा बारीक कट करून कडकडीत तेलामध्ये टाकला. मंद आचेवर छान सोनेरी होईपर्यंत होऊ दिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुरुवातीला अख्खा लसूण वापरला होता, आता यामध्ये थोडा ठेचलेला लसूण सुद्धा टाकला. आता यामध्ये चवीप्रमाणे चटणी, मीठ घातले. छान मंद आचेवर परतून घेतले. ही शिजलेली डाळ भाजी त्यामध्ये टाकली. जो आवाज येतो ना, तो खरा आनंद. शिजलेली डाळ भाजी टाकल्यानंतर मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं होऊ दिले. जर आवश्यकता असल्यास थोडे पाणी घातले तरीही चालेल. यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, जे हाडाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. थोडं पाणी घालून मंद आचेवर 1 उकळी येऊ दिली. रक्तभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. अशा पद्धतीने भाजी बनवली तर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणार. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. आनंदाने तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका.